पद्धतीचं आमच्या देहाचं पोषण होत होतं. एवढंच नव्हे आई, तू होतीस तर परिवारात नांदे गती समाधानी काळ आला कसा धावणी नव्हती ध्यानी म्हणी. परिवार शिकाचा आज कोपला असूचा बाण का ते छेडला. आई आज खऱ्या अर्थानं आमच्या सुखाचा सागर खऱ्याचा डोंगर काळाचा हिरवून नेला. कारण सज्जन हो आई, शब्द केवळ दोन असतात, पण या दोन शब्दात तेवढं सामर्थ्य असं की आपल्या परिवाराच नव्हे तर जगाला सुद्धा हो नवं चैतन्य देत असतात. हा म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर. ईश्वर आणि आत्म्याचं मिलन म्हणजे आई असते. आई खरंच काय असं तर आई घरातल्या घरात एक गजबजलेलं एक गाव असते. यात्रा उठते, पानं पांगतात, हलक्या जमिनीतला घुमाला असतात, पण आई मात्र मनात असं जेवून जाते. काही जीवालाच करतो होती अशी घेऊन जाते काही. कारण ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. ज्या लेकराला आई नाही ना त्या लेकराला विचारा हो आईची किंमत. आणि म्हणून आज म्हणावंसं वाटते